जेव्हा आपण सकाळी उठून आरशात पाहतो ना, तेव्हा आपल्याला नक्की काय दिसतं? म्हणजे आपण असा विचार करतो की हा माझा चेहरा आहे, हे माझे स्वतःचे विचार आहेत, ही माझी स्वप्न आहेत. थोडक्यात सांगायचं तर आपण स्वतःला एक पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती मानतो. हां, बरोबर आहे. आपण सगळेच तसा विचार करतो. हो ना. पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपण जे काही स्रोत तपासणार आहोत, त्यानुसार हे सत्य नाहीये. आज आपण नेहमीप्रमाणे काही लेख, पुस्तके आणि संशोधनांचा ढीग उपसून त्यातून काही काही भन्नाट गोष्टी शोधून काढणार आहोत. आणि मला वाटतं आजची ही चर्चा आपला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. नक्कीच बदलेल. कारण आज आपण उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांच्या जगप्रसिद्ध म्हणजे अगदी गाजलेल्या द सेल्फिश जीन या पुस्तकावर बोलणार आहोत आणि त्यातल्या इमॉर्टल कॉइल्स या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आणि हे प्रकरण खरंच डोके चक्रावून टाकणारं आहे. होय, कारण या पुस्तकानुसार तुम्ही किंवा मी आपण कुणीही स्वतंत्र मालक नाही आहोत. आपण फक्त एक भाड्याचं घर आहोत. म्हणजे लक्षावधी वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आणि पुढेही लक्षावधी वर्षे जिवंत राहणाऱ्या एका अमर प्रवासासाठी बनवलेलं आपण केवळ एक तात्पुरतं वाहन आहोत. अरे चा हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतं. पण हे शुद्ध विज्ञान आहे. म्हणजे बघा ना, आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला प्रचंड विविधता दिसते. एकीकडे नदीत डुंबडणारा एखादा महाकाय हत्ती असतो, तर दुसरीकडे त्याच नदीच्या पाण्यात आपल्याला नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म जीवाणू असतात. बरोबर. आणि आपण विचार करतो की हे दोन पूर्णपणे वेगळे जीव आहेत. अगदी तेच. पण इथेच खरी गंमत आहे. जर आपण त्या हत्तीच्या आणि त्या जीवाणूच्या अगदी आत त्यांच्या पेशींच्या केंद्रकात डोकावून पाहिलं, तर त्यांच्यातली मूलभूत रसायने अगदी एकसारखीच आहेत. ते दोघेही एकाच प्रकारच्या रेणूंची म्हणजेच डीएनएची वाहने आहेत. हो, केवळ त्यांचं बाह्य आवरण, ज्याला डॉकिन्स सर्व्हायव्हल मशीन म्हणतात, तेवढं वेगळं आहे. आणि हे सर्व्हायव्हल मशीन नक्की कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला डीएनएच्या रचनेकडे जावं लागेल. म्हणजे त्या मूळ डिझाईनकडे. बरोबर. आपल्या पेशींच्या आत असणारा डीएनए हा एका दुहेरी वेटोळ्यासारखा असतो, ज्याला आपण डबल हेलिक्स म्हणतो. तो दिसायला एखाद्या अत्यंत लांब आणि पिळवटलेल्या शिडीसारखा दिसतो. अच्छा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण शिडीवर केवळ 4च मुळाक्षरांचा वापर केलेला असतो. ए, टी, सी आणि जी. या 4 अक्षरांच्या आधारे पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे संकेत लिहिले जातात. पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तुम्ही म्हणताय की फक्त 4 अक्षरे आहेत, पण या 4 अक्षरांच्या साध्या कोडमधून म्हणजे एक जिवंत श्वास घेणारा माणूस, त्याचे डोळे किंवा सतत धडकणारं हृदय कसं काय तयार होऊ शकतं? नुसत्या अक्षरांवरून प्रत्यक्ष हाडामांसाने शरीर कसं उभं राहतं? हा खूपच उत्तम प्रश्न आहे. आणि याचं उत्तर प्रथिने म्हणजेच प्रोटीन्सच्या निर्मितीमध्ये दडलं आहे. बघा, डीएनएची मुख्य 2 कामे असतात. एक म्हणजे स्वतःच्या अचूक कॉपीज बनवणे आणि दुसरे म्हणजे या प्रोटीन्सच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणे. हां, ओके. आता हे कसं होतं ते पाहूया. डीएनएवरील त्या ATCGच्या संकेतांचे भाषांतर पेशीमध्ये ॲमिनो ॲसिड्स नावाच्या रसायनांमध्ये केले जाते. निसर्गात साधारण 20 प्रकारची ॲमिनो ॲसिड्स आहेत. तुम्ही या ॲमिनो ॲसिड्सना लेगोच्या ब्लॉक्ससारखं समजू शकता. अच्छा, म्हणजे हे छोटे छोटे ब्लॉक्स एकमेकांना जोडले जातात आणि मग त्यातून काहीतरी बनतं? होय, पण ते नुसते एका रेषेत जोडले जात नाहीत. हे ॲमिनो ॲसिड्स एका विशिष्ट क्रमाने एकत्र येतात आणि मग अत्यंत गुंतागुंतीच्या 3D आकारात दुमडतात, म्हणजे फोल्ड होतात. अरे वा. आणि त्यांचा हा आकारच ठरवतो की ते काय काम करणार. याच प्रोटीन्समधून तुमचे केस बनतात, स्नायू बनतात, अन्नाचे पचन करणारी रसायने बनतात आणि मेंदूमधील न्यूरॉन्स जोडणारे मार्गही बनतात. थोडक्यात सांगायचं तर डीएनए फक्त सूचना देतो, पण प्रोटीन्स प्रत्यक्ष शरीर बांधतात आणि चालवतात. हे समजण्यासाठी मी माझ्या डोक्यात एक मस्त चित्र उभं करत होते. समजा एका महाकाय इमारतीची निर्मिती होत आहे, पण तिथे कोणीही मुख्य इंजिनियर नाहीये. बरोबर. त्या इमारतीच्या प्रत्येक खोलीत एक बुककेस ठेवलेला आहे आणि त्या बुककेसमध्ये त्या संपूर्ण इमारतीचा आराखडा किंवा ब्लूप्रिंट म्हणूया, ती 46 खंडांमध्ये ठेवलेली आहे. जर आपण मानवी शरीराचा विचार केला तर ही इमारत म्हणजे आपलं शरीर, प्रत्येक खोली म्हणजे आपली पेशी, तो बुककेस म्हणजे पेशीचे केंद्रक आणि अगदी तंतोतन. आणि या उदाहरणाला थोडं पुढे न्यायचं झाल्यास ते 46 खंड म्हणजे आपली 46 गुणसूत्रे, ज्याला आपण क्रोमोझोम्स म्हणतो,
ती आहे. अच्छा, क्रोमोझोम्स. होय. आणि त्या खंडांमधील जी हजारो पाने आहेत, ज्यावर इमारतीची माहिती लिहिली आहे, ती पाने म्हणजे आपली जनुके, म्हणजेच जीन्स. आता या उदाहरणात एक अत्यंत महत्वाची गोम आहे बरं का. हे जे नियंत्रण असतं ना, ते पूर्णपणे एकांगी असतं. एकांगी म्हणजे जनुकांकडून शरीराकडे जाणारा रस्ता आहे, पण परतीचा रस्ता नाहीये. अगदी तेच. जनुके शरीराची आणि मेंदूची रचना करतात, पण त्या शरीराने त्याच्या संपूर्ण आयुष्यात जे काही मिळवले आहे, जे काही अनुभव घेतले आहेत, ते जनुकांच्या आराखड्यात परत जाऊन बदल घडवत नाहीत. म्हणजे जर एखाद्याने खूप मेहनत घेतली तरीही नाही. जर एखाद्या माणसाने आयुष्यभर जिममध्ये जाऊन स्नायू कमवले किंवा खूप अभ्यास करून प्रचंड ज्ञान मिळवले, तर ते त्याच्या डीएनएमध्ये साठवलं जात नाही. त्याच्या मुलांना ते जन्मजात मिळत नाही. प्रत्येक पिढीला शून्यातूनच सुरुवात करावी लागते. बापरे. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने फक्त एक डिस्पोजेबल वाहन आहोत. एकदा वापरलं की फेकून द्यायचं. होय, जनुकांसाठी हे शरीर म्हणजे केवळ एक चिलखत आहे, ज्याचा वापर करून त्यांना सुरक्षितपणे पुढच्या पिढीत उडी मारायची आहे. पण इथे माझ्या मनात एक मोठा गोंधळ निर्माण झालाय. जर जनुके इतकीच स्वार्थी आहेत आणि त्यांना फक्त स्वतःलाच पुढे न्यायचं आहे, स्वतःच्या अचूक कॉपीज बनवायच्या आहेत, तर मग एखादा सजीव स्वतःची हुबेहूब प्रत म्हणजे क्लोन का बनवत नाही? तिथे लैंगिक प्रजनन किंवा सेक्स आणि जनुकीय सरमिसळ का होते? हा खूप महत्वाचा विरोधाभास वाटतो सुरुवातीला. हो ना. कारण जर मी एक स्वार्थी जनुक असते, तर मी कशाला माझा निम्मा हिस्सा सोडून दुसऱ्या कुणाच्या जनुकांसोबत भागीदारी केली असती? मी पूर्ण 100% माझंच डिझाईन पुढे पाठवलं असतं. पणशी जोडतात. लैंगिक प्रजननामध्ये मिओसिस नावाची एक अत्यंत रंजक प्रक्रिया घडते. जेव्हा प्रजननासाठी पेशी तयार होतात, तेव्हा त्यांच्यातील गुणसूत्रांची संख्या निम्मी केली जाते. म्हणजे 46 ऐवजी फक्त 23 गुणसूत्रे निवडली जातात. म्हणजे आईकडून 23 आणि वडिलांकडून 23 मिळतात, जेणेकरून बाळाला पुन्हा 46 गुणसूत्रे मिळतील. हे तर आपल्याला शाळेत शिकवलंय. बरोबर. पण ही प्रक्रिया इतकी साधी नाहीये. तिथे पेशींच्या आत क्रॉसिंग ओव्हर नावाची एक सूक्ष्म पातळीवरची देवाणघेवाण चालते. क्रॉसिंग ओव्हर ते काय असतं? म्हणजे नुसते आईचे आणि वडिलांचे खंड एकत्र येत नाहीत, तर त्या खंडांमधील पाने अक्षरशः फाडून एकमेकात जोडली जातात. गुणसूत्रांचे तुकडे एकमेकात मिसळले जातात. त्यामुळे तयार होणारा प्रत्येक नवीन जीव हा पूर्णपणे वेगळा आणि युनिक असतो. अच्छा. याचा सरळ अर्थ असा होतो की उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात व्यक्ती हा मुख्य घटक असूच शकत नाही, कारण व्यक्ती कधीच टिकत नाही. आपण आपल्या आईवडिलांची हुबेहूब प्रत नसतो आणि आपली मुलंही आपली हुबेहूब प्रत नसतात. हे ऐकताना मला पत्त्यांच्या खेळाची आठवण येत आहे. म्हणजे समजा आपण रमी किंवा असाच एखादे पत्त्यांचा डाव खेळत आहोत. एखादी व्यक्ती म्हणजे पत्त्यांचा तो एक डाव असल्यासारखा आहे. डाव सुरू होतो, पत्ते हातात येतात आणि ते हातात आलेले पत्ते म्हणजे आपले शरीर, आपलं व्यक्तिमत्व, आपले गुण. अगदी अचूक. आणि जेव्हा डाव संपतो म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा ते पत्ते पुन्हा एकत्र करून गड्डीत मिसळले जातात. ती व्यक्ती, तो डाव तिथेच विरघळून जातो. पण ते पत्ते नष्ट होत नाहीत. ते पत्ते फक्त आपला जोडीदार बदलतात, नवीन हातात जातात आणि पुढचा डाव खेळायला मोकळे होतात. क्या बात है. हे उदाहरण डॉकिन्स यांच्या सिद्धांताचा गाभा एकदम स्पष्ट करतं. व्यक्ती ही एक केवळ तात्पुरती रचना आहे, पण ते पत्ते म्हणजे जनुके पिढ्यानपिढ्या प्रवास करत राहतात. फाटत असतील तर मग नक्की कोणता भाग अमर राहतो? आपण तर या चर्चेलाच इमॉर्टल कॉइल्स किंवा अमर जनुके म्हणत आहोत. जर पत्ते फाटतच असतील तर अमरत्व कसलं? म्हणूनच डॉकिन्स यांनी जनुक या शब्दाची दिलेली व्याख्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण जनुक म्हणजे काय मानतो? डॉकिन्स यांच्या मते जनुक म्हणजे एक संपूर्ण गुणसूत्र नव्हे. मग काय आहे? जनुक म्हणजे गुणसूत्रावरील अक्षरांचा असा एक तुकडा जो अनेक पिढ्यांपर्यंत क्रॉसिंग ओव्हरच्या प्रक्रियेत न विभागता, न तुटता टिकून राहतो. अच्छा. म्हणजे तो तुकडा जितका लहान असेल तितके त्याचे आयुष्य जास्त असणार. अगदी बरोबर. समजा गुणसूत्राचा अर्धा मोठा भाग हा एका पिढीत तुटण्याची शक्यता 50% असेल, तर त्याचा अगदी 1% एवढा लहानसा भाग तुटण्याची शक्यता खूपच कमी असते. तर्कशुद्ध आहे हे. एक संपूर्ण गुणसूत्र फक्त एकाच पिढीपुरते टिकतं, पण एक लहानसा जनुकीय तुकडा अमरत्वाच्या अगदी जवळ जातो.
तो शेकडो लाखो वर्ष अबाधित राहू शकतो. आणि इथे इन्व्हर्जन नावाची एक प्रक्रिया घडते जी या तुकड्यांना एकत्र बांधून ठेवते. इन्व्हर्जन म्हणजे ते शारीरिक पातळीवर कसं काय होतं? समजा तुमच्याकडे एक जुनी ऑडिओ कॅसेट आहे. आठवते ती रीलवाली टेप? हो, अगदी चांगली आठवते. त्या टेपवर काही गाणी आहेत. इन्व्हर्जनमध्ये काय होतं, ती टेप मधूनच कापली जाते, तिचा तो तुकडा उलटा केला जातो आणि पुन्हा तिथे चिकटवला जातो. अच्छा. आता काय होतं, त्या तुकड्यावरील जी वेगवेगळी जनुके होती ती आता एका घट्ट गटात अडकतात. डॉकिन्स फुलपाखरांमधील मिमिक्रीचे म्हणजे हुबेहूब नक्कल करण्याचं उदाहरण देतात. काही फुलपाखरे चवीला अतिशय कडू असतात, त्यामुळे पक्षी त्यांना खात नाहीत. आता काही साधी फुलपाखरे या कडू फुलपाखरांची हुबेहूब नक्कल करतात. त्यांचा रंग, आकार, उडण्याची पद्धत सगळंच त्या कडू फुलपाखरांसारखं असतं. पण रंगासाठी, आकारासाठी आणि उडण्याच्या पद्धतीसाठी तर वेगवेगळीच जनुके असतील ना? होय, नक्कीच. पण या इन्व्हर्जन प्रक्रियेमुळे ही सर्व वेगवेगळी जनुके एकाच घट्ट जोडलेल्या गटासारखी काम करतात. हा गट इतका घट्ट असतो की क्रॉसिंग ओव्हरमध्ये तो सहसा तुटत नाही. आता तो संपूर्ण गट एका सुपर जीनसारखा वागतो. म्हणजे ते सगळे मिळून अमरत्वाच्या दिशेने प्रवास करतात. आणि जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने या जनुकांचा विजय पाहत असतो. म्हणजे समजा माझे डोळे काळे आहेत, याचा अर्थ काळ्या रंगाच्या जनुकाने निळ्या किंवा खारे डोळे बनवणाऱ्या जनुकाला, ज्याला आपण ॲलिल्स म्हणतो, स्पर्धेत हरवले आहे आणि माझ्या डीएनएमध्ये स्वतःची जागा पक्की केली आहे. अगदी बरोबर. आणि या जीवघेण्या स्पर्धेत जो टिकून राहतो, जो भविष्यातील पिढ्यांमध्ये आपली जागा पक्की करतो, तो व्याख्येनुसारच स्वार्थी असतो. कारण त्याच्या जगण्याचा एकमेव अर्थ असा आहे की त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले आहे किंवा संपवले आहे. पण बघा, इथे मात्र मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय आणि तो समजायला थोडा कठीण आहे. कोणता? जर जनुके पूर्णपणे स्वार्थी आहेत आणि ती फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी एकमेकांशी निर्दयीपणे लढत आहेत, तर मग ते एकत्र येऊन हे इतके गुंतागुंतीचे सुरळीत चालणारे शरीर कसे बनवतात? म्हणजे आपले डोळे, हृदय, मेंदू, पचनसंस्था हे सगळे एकमेकांशी इतक्या उत्तम प्रकारे कसे जोडले गेले आहेत? जर प्रत्येक जनुक फक्त स्वतःचा विचार करतंय, तर ही एकी, हे सहकार्य कुठून आलं? हा विरोधाभास सोडवण्यासाठी आपल्याला परिसर म्हणजे एन्व्हायरमेंट या शब्दाचा अर्थ थोडा बदलावा लागेल. कसा? आपण सहसा परिसर म्हणजे बाह्य जग, जसे की हवामान किंवा शिकारी प्राणी असं मानतो. पण एका जनुकासाठी त्याचा सर्वात महत्त्वाचा परिसर म्हणजे शरीरातील इतर जनुके. एखाद्या जनुकाला यशस्वी होण्यासाठी त्याच्यासोबत असलेल्या इतर जनुकांशी जुळवून घेणे भागच असते. म्हणजे टीमवर्क. होय. मांसाहारी प्राण्याचंच उदाहरण घेऊया. समजा एका प्राण्याकडे तीक्ष्ण दात असणारे जनुक आहे. पण नुसते दात असून काय उपयोग? जर त्याचे आतडे मांस पचवण्यासाठी बनलेले नसेल तर ते तीक्ष्ण दातांचे जनुक पूर्णपणे निरुपयोगी ठरते. अच्छा, म्हणजे दात, नखे आणि पचनसंस्था या सर्वांच्या जनुकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. हे मला एका नौका चालवणाऱ्या संघासारखं वाटते, जसं ते रोईंग क्रू असतात ना. हो, अगदी अचूक उदाहरण दिलत. सांगा बरं पुढे. डॉकिन्स यांनीही याच उदाहरणाचा संदर्भ दिला आहे. समजा आपण एका बोटीसाठी खेळाडूंचा संघ तयार करत आहोत आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खेळाडूंमध्ये काही जण फक्त इंग्रजी बोलतात आणि काही जण फक्त जर्मन बोलतात. जर आपण असा मिश्र संघ बनवला ज्यामध्ये काही इंग्रजी आणि काही जर्मन बोलणारे असतील, तर त्यांच्यात समन्वयच नसेल, ते एकमेकांच्या सूचना समजू शकणार नाहीत आणि बोट पुढे जाणारच नाही. अगदी बरोबर. या उलट एक संघ इंग्रजी बोलणारा संघ किंवा एक संघ जर्मन बोलणारा संघ त्या मिश्र संघापेक्षा नेहमी जिंकेल. पण माझा प्रश्न असा आहे की जनुकांना तर भाषा नसते, त्यांना डोळे नसतात, त्यांना पुढे कार होणार आहे हे माहीत नसतं, मग ते अशी गटबाजी करून एकत्र कशी येतात? इथेच ती नैसर्गिक निवड किंवा नॅचरल सिलेक्शनची ताकद दिसून येते. जनुके जाणीवपूर्वक कोणाला निवडत नाहीत. ही प्रक्रिया पूर्णपणे आंधळी असते. जीन पूलमध्ये म्हणजे त्या जनुकांच्या साठ्यात कोणती जनुके यशस्वी होतात, तीच जनुके यशस्वी होतात जी त्या साठ्यातील इतर जनुकांच्या सोबत चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्या बोटीचा उदाहरणात आपण संपूर्ण बोट निवडत नाही, आपण वैयक्तिक खेळाडू निवडतो. पण जर नदीत आधीच जर्मन बोलणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त असेल तर नव्याने येणारा कोणताही उत्तम इंग्रजी खेळाडू तिथे यशस्वी होऊ शकणार नाही, कारण त्याला अनुकूल साथ मिळणार नाही.
नैसर्गिक निवड अशाच जनुकांना प्राधान्य देते जे एकमेकांसोबत मिळून एका उत्तम सर्व्हायव्हल मशीनची निर्मिती करू शकतात. त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठीच त्यांना एकमेकांशी सहकार्य करणे भाग पडते. कमाल आहे. म्हणजे त्यांचा तो स्वार्थ त्यांना सहकार्य करायला भाग पाडतो. पण आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे जो मला शाळेपासून पडलेला आहे. विचारा की. नाही, एक मिनिट. जर हे जनुके इतके हुशार आहेत, ते एकमेकांशी उत्तम सहकार्य करून हे एवढं प्रभावी शरीर बनवतात, तर मग हे अत्यंत हुशार शरीर शेवटी म्हातारे होऊन का मरते? मला तर शाळेत असं शिकवलं होतं की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि नव्या पिढीला जागा करून देण्यासाठी जुन्या पिढीने मरायचं असतं. जर जनुके अमर आहेत तर त्यांनी मृत्यूवर मात का केली नाही? हाच तो शाळेत शिकवला जाणारा अत्यंत गोड पण चुकीचा समज आहे. बऱ्याचदा आपण म्हातारपणाला प्रजातीच्या भल्यासाठी केलेला त्याग मानतो. पण जनुकांच्या जगात असे कोणतेही उदात्त हेतू नसतात. म्हातारपण हे कोणत्याही त्यागाचे प्रतीक नाहीये. असं? मग काय आहे ते? इथे पीटर मॅडावर यांच्या म्हातारपणाच्या म्हणजे एजिंगच्या सिद्धांतावर चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे. मॅडावर यांच्या मते म्हातारपण ही निसर्गाची योजना नसून ती नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतील एक लूप होल किंवा मोठी त्रुटी आहे. त्रुटी ती कशी काय? बघा, नैसर्गिक निवड ही एका फिल्टरसारखी काम करते. जी जनुके सजीवासाठी मारक असतात, घातक असतात, त्यांना ती नष्ट करते. पण हा फिल्टर फक्त तोपर्यंतच काम करतो जोपर्यंत सजीव प्रत्युत्पादन करत नाही. म्हणजे मुलं जन्माला घालत नाही तोपर्यंत? बरोबर. समजा एखादे अत्यंत घातक जनुक आहे ज्याच्यामुळे लहानपणीच मृत्यू ओढवतो, तर ते जनुक पुढच्या पिढीत जाणारच नाही, कारण तो जीव प्रत्युत्पादन करण्याआधीच मरेल. पण जर एखादे घातक जनुक आपले परिणाम जीवनाच्या उत्तरार्धात म्हणजे उशिरा दाखवत असेल तर काय होईल? अच्छा, म्हणजे लेट ॲक्टिंग घातक जनुके. होय. आपण हंटिंग्टनच्या आजाराचं उदाहरण घेऊ शकतो. हा एक अनुवंशिक आजार आहे जो साधारणपणे वयाच्या 40 किंवा 50 नंतर स्वतःचे घातक परिणाम दाखवायला सुरुवात करतो. पण तोपर्यंत तो माणूस प्रत्युत्पादन करून मोकळा झालेला असतो. म्हणजे ते घातक जनुक आधीच पुढच्या पिढीत पोचलेले असते. नैसर्गिक निवड या जनुकाला थांबवू शकत नाही, कारण ते आपले परिणाम दाखवण्यापूर्वीच पुढच्या पिढीत पसार झालेले असते. अशा अनेक उशिरा मारक ठरणाऱ्या जनुकांच्या शरीरात साचून राहण्यालाच आपण म्हातारपण म्हणतो. अरे बापरे, हे ऐकून खरंच धक्का बसतो. म्हणजे म्हातारपण ही निसर्गाची कोणतीही विचारपूर्वक आखलेली योजना नसून केवळ उत्क्रांतीची एक आंधळी बाजू आहे. जनुकांना आपण म्हातारे होऊन मरतो याने काही फरक पडत नाही, जोपर्यंत आपण मरण्यापूर्वी त्यांची पुढची पिढी तयार करून त्यांना सुरक्षितपणे पुढे पाठवले आहे. दुर्दैवाने हेच वैज्ञानिक सत्य आहे. जोपर्यंत जनुके पुढच्या वाहनात सुरक्षित पोहोचतात तोपर्यंत जुने वाहन निकामी झाले तरी त्यांना पर्वा नसते. याच संदर्भात शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की आपल्या DNA मध्ये असा खूप मोठा भाग आहे जो कोणत्याही प्रथिनांची निर्मिती करत नाही. त्याचे शरीरासाठी काहीही काम नसते. ज्याला आपण अतिरिक्त किंवा सरप्लस DNA म्हणतो तेच ना? अगदी तेच. हा अतिरिक्त DNA म्हणजे एक प्रकारचा परजीवी किंवा पॅरासाइट असल्यासारखा आहे. तो फक्त शरीराच्या आत राहून कोणतेही काम न करता एका पिढीतून दुसऱ्या पिढीत अगदी फुकट प्रवास करत असतो. कारण शेवटी DNAचा एकमेव उद्देश स्वतःचा अस्तित्व टिकवून ठेवणे हाच असतो, मग ते काम करून असो वा फुकट प्रवास करून. आजच्या या चर्चेतून आपण जे काही समजून घेतले आहे ते खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. म्हणजे आपण कोणी कायमस्वरूपी टिकणारी स्वतंत्र अशी व्यक्ती नसून आपण लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या स्वार्थी आणि अमर जनुकांच्या प्रवासातील एक तात्पुरते वाहन आहोत. आपले शरीर, आपले विचार हे सर्व त्या अमर जनुकाने स्वतःच्या सोयीसाठी बनवलेले एक यंत्र आहे. हे वास्तव पचवायला थोडं जड नक्कीच आहे, पण इथेच मानवी उत्क्रांतीचं सौंदर्य दडलेलं आहे. आपण केवळ एक यंत्र असलो तरी आपल्या मेंदूची उत्क्रांती आता अशा टप्प्यावर पोचली आहे जिथे आपण या सर्व प्रक्रियेवर विचार करू शकतो. आणि हाच तो विचार करायला लावणारा मुद्दा आहे ज्यावर मला आजची ही चर्चा संपवायची आहे. आपण विचार करूया की जर आपले शरीर आणि आपला मेंदू या स्वार्थी जनुकांनी केवळ स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी बनवले आहेत हे आपण गृहीत धरले, तरी आज आपला मेंदू इतका प्रगत झाला आहे की तो स्वतःच्या निर्मात्यांचा म्हणजेच त्या जनुकांचा हा मूळ स्वार्थी हेतू समजून घेऊ शकतो. आपण आज बसून त्यांच्याच स्वार्थीपणाचं विश्लेषण करत आहोत. तर मग या अमर जनुकांच्या हुकुमशाही विरुद्ध बंड करण्याची आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थी होण्याची क्षमता आता आपल्यात निर्माण झालीये का?
निसर्गात जे कधीच नव्हते, जो निस्वार्थीपणा कधीच अस्तित्वात नव्हता, तो घडवण्याची ताकद आता या सर्व्हायव्हल मशीनमध्ये आली आहे का? हा असा एक प्रश्न आहे जो खरंच खूप अस्वस्थ करणारा आणि तरीही रंजक आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत स्वतःचा आणि स्वतःच्या जनुकीय भावाशांचा शोध घेत रहा.